हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरू असे फॅशन डिझायनर मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर बऱ्याच ताईंनी सांगितलं होतं की मी जी मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये डिझाईन दाखवली होती ती बोटनेक डिझाईनचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवा. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल. तर बघा इथं शोल्डर टाकलेला आहे मी 7.5 इंच, म्हणजेच 15चं निम्म 7.5 इंच टाकलेलं आहे. आणि त्यानंतर गळा रुंदी 3.5 इंच आणि उंची 3.5 इंच अशा पद्धतीने मी टाकलेली आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही इथं आता साईज म्हणायला गेलं तर इथं 30 साईजचा म्हणजे नाही 32 साईजचा ब्लाऊज आहे. तर आता ते 32 साईजच्या ब्लाऊजवरती आपण जे शोल्डरचं मागचं माप असतं ते कस्टमरच्या अंगावरती घ्यायचं. कोणाचं 15 येतं, कोणाचं 14, कोणाचं 13, असं काही जे काही असतं ते तुम्हाला घेऊन त्याचं निम्म शोल्डर टाकायचं असतं. त्यानंतर मुंडा टाकलेला आहे 7 इंच, अर्धा इंच आतमध्ये येऊन आकार देऊन गोलाकार दिलेला आहे. आता छाती बघा, इथं छाती मी 8 इंच 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे. बॅकचे कंबरेचा घेर 14 टाकलेला आहे. बॅकचे शिलाई मार्जिन टाकलेलं आहे जे टक्ससाठी आपल्याला 1 इंच लागतं ते, आणि 2 इंच फिटिंग लेवल शिलाई मार्जिन. तर ते सगळं टाकून घेतलेलं आहे मी. त्यानंतर बघा बॅकचे जे टक्स असतात ते पाव इंचवरती, तिकून पाव म्हणजे अर्धा इंच जातं. ते किती इंचवरती घ्यायचे असतात ते सुद्धा मी इथं मार्किंग करून घेतलं. त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला गळा अजिबात कट नाही करायचा. गळा डायरेक्ट आपण मशीनवरती घेऊनच कट करूया. पण आता इथं इथं फॅब्रिक कट करून घेऊया. आता अस्तर आपण कट केलेलं आहे. इथं फॅब्रिक मी डबल फोल्ड घेतलं. बॅकला इथं काट वगैरे नव्हते. पूर्ण असा कॉन्ट्रास्ट मस्त डिझाईनमध्ये हा ब्लाऊज होता. तर हा मी इथं कट करून घेते. तर पाहू शकता तुम्ही. आता साईजनुसार साईज मुंडा किंवा साईजनुसार मुंडा शोल्डर वगैरे बदलू शकतात. आता इथं 32 साईजचा ब्लाऊज आहे. ज्यांना कोणाला हे डिझाईन बनवायचे असेल ते तुम्ही अशा पद्धतीने मापं टाकू शकतात, किंवा मापामध्ये वेगवेगळी पद्धत असते किंवा मापं कमी जास्त होत असतात. ठीक आहे. त्यानंतर बघा इथं बॅकला ना थोडेसे काट उरले होते. ते काट वापरून आपल्याला ती ब्लाऊज डिझाईन बनवायची होती. तर जितके काट होते तितके मी इथं मार्किंग करून घेतलं आणि त्यानंतर एक बॉक्स बनवून घेतलेला आहे. आता इथे तुम्हाला तुमच्या गळ्याच्या कमी जास्ती साईजनुसार इथं गळा तुमच्या आकाराने कट करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता इथं मी इथं बॉक्स बनवला आणि त्यानंतर थोडासा त्याला असा पान आकारासारखा आकार देऊन घेतला आणि वरचा गळा मी इथं कट करून घेतला आणि मधलासुद्धा गळा कट करून घेतला. आता इथं पॅक असणार आहे बाजूला, आपलं ओपन नाही आहे. त्यासाठी आपल्याला इथं अस्तर घ्यायचं आहे. अस्तरवरती आपलं मेन फॅब्रिकच्या सुईच्या भागावरती आपल्याला अस्तर व्यवस्थित ठेवून घ्यायचं. इथं पिना लावू शकता तुम्ही, टासना लावू शकता, कारण इकडं तिकडं सटकणार नाही. आता मला सवय झाल्यामुळं मी काही इथं टासण्या लावून नाही घेतल्या. डायरेक्ट हा भाग तयार करायला घेतला, म्हणजेच टिप मारून घेतली. त्याला छान अशी फिनिशिंग दिली. पाव इंच शिलाई मार्जिन सोडलेला आहे आणि इथं आपण दोरा काढून घेतला. आता त्यानंतर इथं कटिंग करायचं आहे. हे आतमधलं जे आपण इथं थोडासा मंदिर शेप म्हणजे थोडासा पान आकार असा जे दिलेला होता तो कट करून घ्यायचा आहे. आता त्यानंतर फक्त आपल्याला हे मेन फॅब्रिक कट करायचं आहे. अस्तरचं काही कट करायचं नाही. फक्त थोडासा पाव इंच मार्जिन ठेवायचं, जेणेकरून अशा पद्धतीने आपण कट मारू शकतो. थोडे कट मारले कात्रीचे की शिलाई म्हणजे व्यवस्थित कसं फिनिशिंग व्यवस्थित येते आणि पलटी पण छान पद्धतीने होतं. आता हे आपल्याला पूर्ण खालच्या बाजूने हे अस्तर ढकलून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, आणि पूर्ण व्यवस्थित असं घ्यायचं आहे. बोटाने व्यवस्थित करून घ्यायचे आणि वरच्या साईडने आपल्याला दाबटीप द्यायची आहे. जसं की वरच्या आपल्याला सोयीच्या बाजूने दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर पाहू शकता तुम्ही इथं मी व्यवस्थित पूर्ण करून घेतलं अस्तर आणि त्यानंतर अजिबात वरी थोडंही अस्तर न दिसता आपल्याला ही टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून फिनिशिंग प्रॉपर येतं. तर पाहू शकता आता इथं मी व्यवस्थित असं दाबटीप मारून घेते. छान अशी माझी दाबटीप शिलाई देऊन झालेली आहे. त्यानंतर खालच्या बॉटमला कमरेच्या साईडने सुद्धा आपल्याला अस्तर फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे मेन ब्लाऊज पीसला. तर दोन्ही पण म्हणजे सगळ्या साईडकडून मी इथं जोडून घेते, जसं की कमरेच्या साईडनी शोल्डरनी आणि पुढच्या वरच्या गळ्याने, म्हणजे जे वरचा गळा असतो बॅकचा त्याने सुद्धा मी व्यवस्थित असं हे अस्तर पूर्ण जॉईंट करून घेते. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचा कपडा असतो अस्तरला आपण जॉईंट केल्याच्या नंतर एक्स्ट्रा जो कपडा उरतो मेन ब्लाऊज पीसचा तो आपण कट करून घेऊया. जसं की मुंड्याच्या साईडनी, गळ्याच्या साईडनी, फिटिंग लेवलनी जो काही असतो तो आपण कट करून देऊया.
तर बघा अशा पद्धतीने आता हिचं कटिंग माझं पूर्ण झालेलं आहे. आता हिचं जे काठ आहे त्यातले फक्त आपल्याला मोहरं घ्यायचे आहेत, जी वरची डिझाईन आहे ती नाही घ्यायची. आता इथं जास्त होते रुंदीला काठ, ते मी थोडेसे कट करून घेते आणि मी दोन्ही पण साईडला 1-1 इंच काठ जास्त एक्स्ट्रा ठेवलेले आहेत, पाहू शकता तुम्ही, कारण ते आपल्याला खाली फोल्ड करायचे आहेत अशा पद्धतीने. तर खालून वरून पण आणि साईडने सुद्धा अशा फोल्ड करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला जो मेन ब्लाऊज बॅकचा कट नाही मारायचा. आता इथं कुणी कट मारून हे डायरेक्ट मध्ये पण जोडतं, पण मी तशा पद्धतीने नाही करत, कारण आपण हे वरतून जरी जोडलं ना फिनिशिंगमध्ये तरी दिसायला सुंदर आणि छान दिसतं. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी आता इथं जोडून घेते अगोदर आणि मग तुम्हाला दाखवते. पूर्ण हे आपल्याला अशा पद्धतीने अगोदर वरच्या साईडने व्यवस्थित एक लेवलमध्ये जोडून घ्यायचं आहे, त्यानंतर साईडने डबल फोल्ड करायचे आणि ते नंतर परत जोडून घ्यायचे. तर पाहू शकता आता मी अशा पद्धतीने जोडून घेते आणि खालच्या साईडने सुद्धा आपल्याला डबल फोल्ड न करता डायरेक्ट सोडून द्यायचे, कारण आपल्याला खालच्या साईडने कमराची बॉटम पट्टी लावायची आहे. ठीक आहे. आता इथं हे जे काही खालच्या साईडने उरलेले काठ आहेत ते मी कट करून घेते आणि पाहू शकता तुम्ही इथं फक्त मोहरं घेतलेले आहेत, खूप सुंदर दिसत आहे. आणि त्यानंतर आता इथं काय करायचं आपल्याला, अगोदर आता बॉटम पट्टी डायरेक्ट नाही बसवायची, पण त्याच्यासाठी आपल्याला आता इथं डिझाईन पण करायची आहे. जे आपले पोटली बटन असतात ते बनवून घ्यायचे साडीतले कपड्याचे. इथं मी साडीतला थोडासा कपडा काढलेला होता, तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, तर ते मी थोडासाच होता, अगदी थोडासा होता, तर त्याच्यात मी पोटली बटन बनवून घेतलेले आहेत. आणि पोटली कशी बनवायची त्याचासुद्धा आपल्या चॅनलवरती सेपरेट व्हिडिओ आहेत भरपूर, ते बघा तुम्ही. आता इथं पोटली बटन बनवून घेतलेली मी आणि इथं लावण्यासाठी आपल्याला इथं सिंगल दाबचा वापर करायचा आहे, कारण आपण डबल दाबने म्हणजे जे नॉर्मल आपला दाब असतो मशीनचा त्याने आपण फिनिशिंगमध्ये पोटली नाही लावू शकत, त्यासाठी आपल्याला सिंगल दाब लावायचा आहे. तर मी इथं सिंगल दाब मी इथं उजव्या साईडचा घेतलेला आहे, तो लावून घेतला मशीनला आणि त्यानंतर इथं पोटली बटन लावायची सुरुवात करूया. आता पहिल्यांदा सगळ्यात स्टार्टिंगला आपण पहिली पोटली लावायची आहे. जे टोक आहे मंदिराचं, म्हणजे जे आपण गळ्याचा आकार दिलेला आहे त्याचं टोक आहे ना, तिथं पहिली पोटली लावून घ्यायची. त्यानंतर इकडच्या साईडनी जेवढी बसतील तेवढी आणि इकडच्या साईडनी जेवढी बसतील तेवढी अर्ध्या इंचवरती आपल्याला इथं पोटली लावून घ्यायची आहे. तर छान अशी फिनिशिंगमध्ये ही पोटली लावून घ्यायची, जेणेकरून फिनिशिंग प्रॉपर दिसर आणि तुमच्या गळ्याचा जे काही बॅकचा लुक आहे तो अगदी छान आणि ट्रेडिशनल दिसायला मदत होईल. तर छान अशा पद्धतीने मी इथं सगळी पोटली लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. दोन्ही पण बाजूंनी तुम्ही इथं अर्धा इंच किंवा पाव इंच सोडून तुम्हाला इथं जितकी दाट प्रमाणात किंवा पातळ प्रमाणामध्ये पोटली लावायची आहे तेवढी इथं तुम्ही लावून घेऊ शकता. तर मी बघा अशा पद्धतीने इथं पोटली लावून घेतलेली आहे. पूर्ण पोटली लावून झाली की तुम्हाला मी व्यवस्थित असं दाखवते. पाहू शकता तुम्ही आता इथं पूर्ण पोटली माझी इथं लावून झालेली आहे. आता मी इथं बॅकने पूर्ण उलटा करून घेतला आणि जे काही एक्स्ट्राचं मार्जिन होतं तो कट करून घेतलं पोटलीचं. आणि आपल्याला इथं आता काय करायचं, लेस लावायची. वरून दाब टिप दिली तरी छान दिसेल, तुम्हाला नसेल लावायची लेस तर नाही लावली तरी चालते, पण इथं जे आपण खाली काठ लावलेले आहेत त्याला फिनिशिंग देण्यासाठी म्हणून आपल्याला इथं लेस लावायची आहे. तर पाहू शकता तुम्ही इथं वरून मी मंदिरापासून तिथं सुरुवात केलेली आहे, म्हणजे त्या टोकापासून लेस लावण्यासाठी. तर दुसऱ्या साईडने सुद्धा सेम तशी सुरुवात करायची आहे आणि तिथं टोकापाशी आपल्याला लेस व्यवस्थित दुमडून पण घ्यायची आहे, जेणेकरून लेसचं सुद्धा दोरे वगैरे अजिबात वरती आले नाही पाहिजे. तर पाहू शकता तुम्ही इथं अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आणि लेस आपल्याला लावून घ्यायची आहे. इथं मी लेस लावूस तर एक साईडनी सिंगल दाबचाच वापर करणार आहे, त्यानंतर तुम्ही डबल दाब वापरला तरीही चालतो, म्हणजे जे आपला नॉर्मल दाब असतो तो. तर पाहू शकता तुम्ही इथं अशा पद्धतीने मी इथं पोटली लावून घेतली आणि त्यानंतर डबल टिप पण देऊन घेतली लगेचच, जेणेकरून छान असं फिनिशिंग येतं आणि लेस पण मस्त अशी बसते. तर पाहू शकता इथं मी लावून घेतली आणि त्यानंतर आज इथं आपल्याला सिंगल दाब मला काढून घ्यायचा होता मशीनचा, तो मी इथं काढून घेतला आणि आपला नॉर्मल दाब लावून घेतला. आता त्यानंतर बघा इथं आपल्याला फिनिशिंग द्यायचं आहे वरच्या बॉटमला, म्हणजे गळ्याच्या कडेला. तर तो आपल्याला फिनिशिंग देण्यासाठी मी इथं अस्तरची पट्टी घेतलेली आहे, ती पट्टी मी खालच्या साईडला डायरेक्ट फोल्ड करून टाकणार आहे, जेणेकरून ती व्यवस्थित फिनिशिंग दिसेल. आणि वरती पोटलीही नाही लावणार मी आणि लेस पण नाही लावणार, प्लेनच ठेवणार आहे, कारण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे आणि ऑलरेडी त्याच्यावरती छान अशी डिझाईन पण आहे. तर मग थोडंसं मध्ये तर आपण डिझाईन केलेली आहे, वरती थोडं प्लेन ठेवलं तरीही छान दिसतं, त्यासाठी मग ही अशा पद्धतीने मी ठेवून देणार आहे. इथं डबल टिप पण देऊन घेते लगेचच, जेणेकरून त्याचं मार्जिन छान असं बसेल.
तर पाहू शकता तुम्ही इथं आता मी दाब टीप देऊन घेते आणि इथं फोल्ड पण अशा पद्धतीने तुम्ही करू शकता, ज्यावेळेस कपडा वगैरे उरत नाही त्यावेळेस पण. आणि पाहू शकता फिनिशिंगमध्ये हे असा आपला पूर्ण गळा रेडी झालेला आहे. आता इथं बॅकनेकचे टक्स पण लगेचच आपण पटकन देऊन घेऊया. आता इथं बॅकनेकचे टक्स मध्येतून 4.5 इंच आणि उंचीला सुद्धा आपण 4.5 इंच घेऊया. आणि जर खाली बॉटम तयार असेल तर 4.5 इंच रुंदी आणि 4 इंच उंची तुम्ही इथं घेऊ शकता. तर पाहू शकता इथं मी आता टक्स पॉईंट देऊन घेतलेले आहेत आणि टक्स मी लगेचच मारून घेते, म्हणजे शिलाई देऊन घेते टक्सला. जितकं आपलं मार्जिंग आहे तेवढंच टक्स घ्यायचा. त्यानंतर खाली रफ करायचं आणि व्यवस्थित असं मार्जिंग पकडून आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत. आता माझे इथं पूर्ण टक्स झालेले आहेत, म्हणजे दोन्ही पण टक्स इथं शिलाई झालेले आहेत. आणि त्यानंतर जे काही आपलं खालचं बॉटम आहे त्याला आपल्याला पट्टी जोडायची आहे. त्याच्यासाठी मी इथून तिथून एक लांबणीची पट्टी घेतली आणि त्यानंतर मी ही पट्टी जोडून घेतली. थोडीशी कमी पडत होती तर जोडली आणि मग ती पट्टी वरच्या बाजूने ठेवली आणि शिलाई दिली. त्यानंतर मी इथं दुसऱ्या बाजूनी आपल्याला ती आतमध्ये फोल्ड करून घालायची आहे. तर कशी ते तुम्हाला सांगते. तर बघा इथं आपण दाब टीप दिली आणि त्यानंतर अशा पद्धतीने इथं फोल्ड करून आतमध्ये टाकायचे आहे. व्यवस्थित तुम्हाला एकदा दिसलं नाही कारण हा पूर्ण ट्रायबोर्ड खाल्लं इकडे गेलं, इकडे साईडला मशीन तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही. पण बघा सुंदर असा हे बोटनेक बॅक आपला डिझाईन तयार झालेली आहे. खूप सुंदर दिसत होता हा ब्लाऊज. तुम्हाला आवडली असेल ही डिझाईन तर नक्की एकदा ट्राय करून बघा. कस्टमरला सुद्धा खूप जास्त आवडेल आणि मी बऱ्याच कस्टमरची डिझाईन बनवलेली आहे आत्तापर्यंत. तर चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नवीन चॅनलवरती तुम्ही पहिल्याच वेळेस व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब तर नक्कीच करा, कारण नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात आणि ती तुम्हाला मिळण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवायचं. व्हिडिओला लाईक करायचे आणि शेअर पण करायचे. भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.